या गोष्टीचा अभिमान आहे की मला जो पुरस्कार मिळाला तो वैभवी संतोष देशमुख यांच्या समोर मिळाला. हे माझं महत्भाग्य आहे असं मी समजतो. आजपर्यंत मी त्यांच्या प्रतिक्रिया टी व्हीवर पाहत होतो. आज प्रत्यक्ष या ठिकाणी समोर आपली भेट झाली आणि आम्हाला संतोष देशमुखांच्याबद्दल आमच्या मनामध्ये म्हणजे जी माणसं सज्जन आहेत, समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहेत, अशा माणसांना समाजातल्या गुंडांकडून त्रास हा आजचा नाही, शेकडो वर्षापासून हे चालत आलेलं आहे. परंतु शेवटी सत्याचा विजय होतो. सत्य कधीही पराजित होत नाही. आणि हीच बाब मी गेले 51 गझल कार्यशाळा घेऊन त्यामधून एक महिन्याच्या कार्यशाळा विनामूल्य ऑनलाईन आणि त्यामध्ये एक सेवाभाव, एक सेवा म्हणून आपण हे कार्य केलं. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पाणी वापर संस्था, मी वाल्मी संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून 22 वर्ष काम केलं आणि पाटबंधारे खात्याच्या या पाणी वापर संस्था, मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्प, या प्रकल्पावर ज्या पाणी वापराच्या संस्था शेतकऱ्यांच्या होतात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गेले 25 वर्ष मी करत आलेलो आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की मागचा पूर्ण 7 दिवस मी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आज सकाळी 5:45ला छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आलो की आपलं कर्म हेच आपलं सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता हे कर्म सतत करत राहणं हे मला वाटतं की या ठिकाणी अतिशय प्रसिद्धी परांगमुख असल्यामुळं मी सुरुवातीला आयोजकांना हा पुरस्कार नको असं अनेक वेळा सांगितलं. परंतु त्यांचं माझ्यावरचं प्रेम दिसत तुम्ही प्रसिद्धी परांगमुख आहात, तुम्हाला हे नको आहे म्हणूनच आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. आमच्या मागं लागणारे खूप आहेत पण त्यांना आम्ही देत नाही, आम्ही हुडकून काढतो. माझ्या एका गझलेच्या ओळीमध्ये मी असं म्हटलेलं आहे की खाणीतल्या हिऱ्यांना शोधून काढत आला. त्यामुळं खाणीमध्ये लपलेले हिरे शोधायचे असतील तर त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. तसंच कवी जो माणूस आहे त्याच्यामध्ये जो गझलकार लपलेला आहे त्या गझलकाराला बाहेर काढण्यासाठी आपण कष्ट घेतो आणि ते कष्ट घेणं यासारखा दुसरा आनंद नाही. खूप आनंद वाटतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे आहेत तर ब्रह्मसूत्र मीमांसा या विषयावर मी भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा ही माझी दीर्घ लेखमाला श्री गुरुसेवा या त्रैमासिका जे नगरहून निघतं क्षीरसागर महाराजांचं त्याच्यामध्ये आहे. आणि ऑनलाईन भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा याची 3 महिन्याची विनामूल्य कार्यशाळा ऑनलाईन मी घेतो. एक कार्यशाळा झाली, दुसरी कार्यशाळा चालू आहे. या ब्रह्मसूत्रामध्ये जे महर्षी वेदव्यासांनी 555 ब्रह्मसूत्र सांगितले आणि माझ्या अल्पमतीप्रमाणे मी त्याचा जो काही अभ्यास केला त्यातून माझ्या असं लक्षात आलं की 4-5 ब्रह्मसूत्र असे आहे की जी आजच्या काळामध्ये आपण जर त्याचा अवलंब केला तर आपल्याला असलेला डायबिटीज, BP, पाठदुखी, कॅन्सर यासारखे आजार नष्ट होतील आणि ज्यांना नाहीत त्यांना बरेपर्यंत हे आजार कधी जवळ येणार नाही. आज वयाच्या 74व्या वर्षी मी या ब्रह्मसूत्राच्या याचं पालन करतो आणि त्यामुळं मी या क्षेत्रामध्ये आज गेल्या 40 वर्षामध्ये दवाखान्याची पायरी चढावं लागली नाही.
हे जे ब्रह्मसूत्राचं महत्त्व आहे ते लाखो लोकांपर्यंत ज्याचा अनुभव मी घेतला आहे ते लोकांना पोहोचावं यासाठी ही विनामूल्य सेवा माझी सातत्यानं चालू आहे आणि पुढेही चालू राहील. आज या ठिकाणी श्री दत्तात्रय ठुबे त्यांचं संत कृपा मंडळ, त्यांचं समर्थ सेवा मित्र मंडळ यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हे जो सन्मान मला दिला तो सन्मान माझा नसून माझ्या कुटुंबियांनी जो मला यासाठी वेळ दिला. कारण मी 2-2 तास ऑनलाईन वेळा बसतो त्यावेळी माझी माऊली टी व्हीचा आवाज बंद करून यांना त्रास होऊ नये त्यामुळं घरचा पाठिंबा असल्याशिवाय हे वैयक्तिक असत नाही. त्यामुळं हा पुरस्कार स्वीकारताना मी माझ्या पत्नीसह आणि माझे पुण्याला नातवंड आहेत ते दोन्ही नातवंड या ठिकाणी व्यासपीठावर होते आणि मला हा एक कौटुंबिक सोहळा या निमित्तानं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.